नमस्कार. तेरवणकर क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो आणि मराठी माध्यमच्या मुलांसाठी जी सिरीज चालू केलेली आहे भूमितीची, बरोबर, पायथागोरस प्रकरण चालू केलेलं आहे. त्याच्यातला एक शेवटचा भाग आहे, टॉपिक आहे, तो आता मी घेणार आहे. भूमिती शेवटचा भाग आहे. 2.1 आहे वाटतं, 2.2. त्याचा टॉपिक आहे अपोलोनियस. पूर्णला ना ह्याच्यावरती ना अपोलोनियस होती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. थेरम काही शक्यतो विचारले नाही. मग ते प्रश्न म्हणजे ते प्रश्न सोडवताना 1 मार्क, 2 मार्काचे, 3 मार्काचे असे गणित विचारलेले आहेत, बरोबर. तर आपण ती कशी सोडवायची, बरोबर, त्याच्यावरती विचार करूया. आणि मेन म्हणजे आधी फॉर्म्युला समजून घ्या, फॉर्म्युला कसा बनतो. तर बघा, त्रिकोणामध्ये आपल्याला अपोलोनियस म्हटलं ना की 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर भूमितीमध्ये, प्रश्नामध्ये येणारा याच्यामधला महत्वाचा शब्द आहे भूमितीमध्ये किंवा मग मध्यबिंदू. मध्यबिंदू आहे प्रश्नामध्ये, एक शब्द आहे मध्यबिंदू आहे. दुसरा आहे तो भूमितीमध्ये, मध्य काय, तो मध्यगा भूमितीमध्ये नाही, मध्यगा आणि मध्यबिंदू. तर हे जे शब्द येतात म्हणजे नक्की काय होतं बघा. तुम्हाला त्रिकोण दिला, समजा त्रिकोण दिला, त्याला नाव दिलं ABC आणि याचा पाया काय BC. BCचा मध्यबिंदू म्हणजे बरोबर BCचे 2 पार्ट केले, हा बिंदू D बघा. BCचा मध्यबिंदू आणि त्याला A पासून रेषा काढली, रेख मारली. आता काय झालं, ही जी AC झाली ती झाली मध्यगा. ही मध्यगा कधी शिरोबिंदू आणि मध्यबिंदू जोडणारी रेषा मध्यगा. असे सिच्युएशन, असे प्रश्न मध्ये जेव्हा शब्द येतात तेव्हा तुमचा अपोलोनियस हा प्रमेय वापरून फॉर्म्युला तयार. आता इथे काय म्हणतो आपण, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये बिंदू D हा BC चा मध्यबिंदू आहे असं म्हणतो आपण. बिंदू D हा बाजू म्हणून, बाजू BC चा मध्य बिंदू आहे असं म्हणू आपण. किंवा असं म्हणू अजून AD, अरे AD मध्यगा आहे. काय सांगितलं, मध्यगा मध्यबिंदू आले. हे जेव्हा येतील तेव्हा फॉर्म्युला कसा तयार होणार बघा. आता जिथून मध्यगा आली A पासून, बरोबर ना, लक्षात घ्या, A पासून मध्यगा आली. काय करायचं, हा जो शिरोबिंदू आहे तिथे 2 बाजू येतात त्रिकोणाच्या, AB आणि AC. मग AB आणि AC, बरोबर, ह्यांचा पहिला काय करायचा, वर्ग करायचा. AB आणि AC, AB आणि AC चा काय करा, वर्ग करा. AB चा वर्ग इथे लिहायचं म्हणून अपोलोनियस प्रमेयानुसार. पण अपोलोनियस वापरलं कधी, प्रश्नामध्ये काय होतं, हा बिंदू मग D असेल, E असेल, काही असेल, एखाद्या बाजूचा मध्यबिंदू असेल किंवा मग मध्यगा दिली असेल. या 2 शब्दांमुळे आपण अपोलोनियस वापरताना जिथून हा शिरोबिंदूतून ज्या मध्यगा गेली, लक्षात घ्या, त्या 2 बाजू म्हणजे AB आणि AC यांचा वर्ग करू
म्हणजे AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर ही जी मध्यक आहे बरोबर मध्यक ही बाजू दुभागली गेली. आता हा डी मध्य बिंदू आहे म्हणजे BD आणि DC झाला. मग ही जी बाजू आहे जी बिंदू मध्यबिंदूमुळे दुभागली गेली तिचा काय करू माहिती आहे तिची डबल 2BD स्क्वेअर करू म्हणजे काय केलं याचा 2 ने गुणलं आणि त्याचा वर्ग केला आणि मध्यकेचं पण काय करू 2AD चा वर्ग म्हणजे मध्यकेचा पण काय करू वर्ग करू. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला बनवू. लक्षात घ्या. आता ना साधं सिंपल हे असं समजवलं बरोबर हे काय लगेच समजेल असं नाही बरोबर. पण माझं म्हणणं कसं मी याच्यावरती गणित सोडून देतो. आपण ती गणित सोडवतो अजून समजून घेऊ. तर आपण त्या मेन जो पार्ट आहे बरोबर 2.2 मध्ये जी गणित आपल्याला सोडवायची ती बघूया. सूत्र कसं तयार होतं हळूहळू तुम्हाला समजायला लागेल बरोबर. तर आता बघा 2.2 मध्ये पहिलं गणित आहे सोडवलेलं उदाहरण नको सोडूया तुम्हाला नंतर ते येईल. न सोडवलेले आहे 2.2 मधली आहे 3 गणित आणखी संकीर्णामध्ये काय ती देतो माझ्याशी बरोबर. इथे काय दिलं त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. आता इथे मी डायरेक्ट त्रिकोण PQR काढतो. PQR मध्ये बरोबर हा त्रिकोण आहे. याच्यामध्ये सांगितलं S हा बाजू QR चा मध्यबिंदू QR चा मध्यबिंदू आहे S बरोबर. आता मध्यबिंदू आहे म्हणजे आपल्याला ही मध्यरेखा जोडली पाहिजे. लक्षात घ्या ही रेषा इथे जोडून घेतली पाहिजे म्हणजे ही मध्यरेखा आहे S. एवढं दिल्यामुळे आता इथे लिहिताना काय लिहिणार दिलेल्या माहितीनुसार लक्षात घ्या दिलेल्या माहिती म्हणजे मला ह्या पहिल्या ओळीमध्ये पहिले जेव्हा वाचलं की QR चा S हा मध्यबिंदू आहे म्हणजेच मला ही PS मध्यरेखा अशी डायग्राम काढायला मिळाली. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की इथे अपोलनेस आहे. मी ते लिहिला त्रिकोण PQR मध्ये बरोबर S बिंदू S हा बाजू असं लिहूया आपण बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. आता मध्यबिंदू आहे म्हणून काय म्हणून अपोलनेस प्रमेयानुसार आता अपोलनेस प्रमेयानुसार फॉर्म्युला तयार करायचा. मी बोललो होतो मध्यरेखा इथून आले P मधून P शिरोबिंदू आहे त्याला जोडणाऱ्या दोन बाजू PQ आणि PR यांचा काय करायचा वर्ग मग PQ स्क्वेअर अधिक PR चा वर्ग बरोबर आणि फॉर्म्युला तयार करून बरोबर. मध्य काय बरोबर मध्यकेमुळे ह्या बाजूचे म्हणजे ह्या S बिंदूमुळे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. मग त्याच्यात QS 2QS चा वर्ग अधिक आता मध्य घ्यायचा 2 मध्य काय PS चा वर्ग. आता बघू आपल्याला किमती काय काय दिल्या. PQ दिलेले 11 म्हणजे PQ दिलेले 11 बरोबर. नंतर दिलेले PR 17 PR 17 PS 13 EPS 13 बरोबर. आणि काय काढायला सांगितलंय QR काढा ही QR काढा. पण ह्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट QR येत नाही लक्षात घ्या. सो QR डायरेक्ट येत नाही मग काय करायचं QS काढायचे आणि तिला 2 ने गुणायचं कारण QS जेवढे तेवढी SR आहे बरोबर. मग 2 एक QS जी येईल तिला 2 ने गुणल्याबरोबर यात पूर्ण QR येणार. तर आपण इथे किमती टाकूया PQ 11 चा वर्ग
सिंपल गणित आहे. नंतर 17चा वर्ग, नंतर 2 QS किती आहे 13, QS माहित नाही पण 2 PS आहे 13चा वर्ग. 11चा वर्ग किती येणार 121, 17चा 289. बरोबर. हे वर्ग पाठ पाहिजे 20 25 पर्यंत 30 पर्यंत. 289 2 QS चा वर्ग अधिक 2 हा 369. आता पुढे जाऊ, या दोघांची बेरीज करायची. टू एट नाईन 121 0 10 11 1 चला 410 410 बरोबर 2 QS स्क्वेअर प्लस या दोघांचा गुणाकार 169 इंटू 2 9 दुने 8 8 अचाला 1 6 दुने 12 13 3 अचाला 1 बे के बे 338. आता हे 338 याच्यातून वजा करा 410 वजा 338 बरोबर 2 QS चा वर्ग. 410 मधून 338 वजा 410 वजा 338 बरोबर. 10 तून गेले 8 2 बरोबर. इथे 0 ते घेतला इकडून 1 10 7 इथे 3 राहिले 0 72 राहिले 72 QS स्क्वेअर. आता हे 2 काय आहे इथे मल्टिपल आहे त्याला डिवाइड करायचं स्क्वेअर 2 ने भागलं वेग बरोबर 36 येतं 36 बरोबर QS चा वर्ग म्हणजेच 6 बरोबर QS. म्हणजेच काय केलं इथे वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काढलं म्हणजे काय हे वर्ग आहे आणि हे पण वर्ग. हे वर्ग कोणा 7 आहे 7चा वर्ग 36 म्हणजे याचा वर्ग 6 आणि QS वर्गाचा वर्ग QS. म्हणजे आता आपल्याकडे QS आली पण आपल्याला काढायचे काय QR. बघा काढायचे काय QR बरोबर. मग QR काढण्यासाठी आपण काय करणार हे पुस्तक QR कशी निघणार तर QR काढणार म्हणजेच मी काय करणार QR बरोबर असं लिहिणार QR बरोबर दुप्पट QS 2 गुणिले QS किती आहे 6 म्हणजेच 12 एकर म्हणजेच QR बरोबर 12 एकर. असं माझं हे गणित सोडवणं. बघा लक्षात घ्या गणित सोपे आहेत फॉर्म्युला पण सोपा आहे फक्त तुम्हाला काय आलं पाहिजे वर्ग आले पाहिजेत. नंतर भागाकाराला पाहिजे वजाबाकी करता आली पाहिजे. ह्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आल्या पाहिजेत. ते लिहून घ्या समजून घ्या. पुढचं गणित हे गणित बघा हे गणित नंबर ना 2.2 1 आहे. 2.2 मधलं हे पहिलं गणित होतं 1 बरोबर. आता 2.2 मधले दुसरं गणित घेऊया 2.2 2 इथे लिहितो 2.2 दुसरं गणित. आता इथे काय सांगितलं त्रिकोण ABC मध्ये बरोबर असं सांगितलं त्रिकोण ABC मध्ये म्हणजे पहिला इथे त्यांनी असं त्रिकोण सांगितलं हा त्रिकोण ABC आहे बरोबर ABC. आता ते काय सांगतायत AB बरोबर 10 किमती लिहूया AC बरोबर 7 नंतर सांगितलं BC बरोबर 9 म्हणजे पूर्ण BC किती आहे 9 आहे. नंतर काय सांगितलं बिंदू C मधून बाजू AB वर काढलेली मध्यरेखा. आता बिंदू C मधून काढली जाते मध्यरेखा कुठे AB वर म्हणजे इथून आलं C वर बरोबर. मग आपण हिला एक D नाव देऊया C बरोबर. आता आहे ना ही डायग्राम आपल्याला काय करायला लागेल थोडी फिरवावी लागेल लक्षात घ्या.
म्हणजे आता मी डायग्राम कशी करणार, त्यांनी दिलेली तर त्या नावाप्रमाणे असं करायला लागेल, पण मी अशी न करता मी थोडीशी अशी वेगळी करतो. सी वरती आहे ना, मग सी इथे आणि इथे ए आणि इथे बी, बरोबर. आता काय झालं, ए बी किती 10, एसी किती आहे 7, बीसी किती 9, बरोबर. आणि त्याने काय सांगितलं, सी बिंदूतून एबी वर काढलेली मध्यरेखा, म्हणजे एबी वर मध्यरेखा काढली याचा अर्थ एबी चे 2 पार्ट केले ना मध्यभाग, तेव्हा ती मध्यरेखा काढणार. आणि मग सी बिंदूतून काढली म्हणजे सी आणि बी, सी आणि डी जोडला, हे असं होणार. म्हणजे नॉर्मली नावाप्रमाणे ना असं करता ही डायग्राम पुसतो. तुम्हाला समजण्यासाठी चुका कशा होतात, आपण कुठे चुकू शकतो समजलं का डायग्राम बनवताना, तर ते असं होतं. आता इथे काय करणार, दिलेल्या माहितीनुसार बरोबर, त्रिकोण कोणता आहे, ए बी सी, नाव असं लिहिलं तरी चालतं, त्रिकोण एबीसी मध्ये, बरोबर. सी डी किंवा डी हा एबी मधून काढलेली मध्यरेखा, सॉरी सी बिंदू मधून काढलेली मध्यरेखा सी डी असं आहे. मध्यरेखा सांगितलं ना, एबी वर काढलेली मध्यरेखा, सी मधून असं म्हणूया, बिंदू सी मधून एबी वर काढलेली मध्यरेखा सीडी आहे, म्हणून अपोलो अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, बरोबर. आता अपोलोनियस बरोबर. आता इथे काय झालं बघा, ही मध्यबिंदू आहे, ही एबी किती 10 आहे, म्हणजे इकडे 5 आणि इकडे 5 किमती, आणि सीडी मध्यरेखेची किंमत काढायची, मध्यरेखेची लांबीच काढायची, म्हणजे सीडी काढायची. मी मग म्हणाल होतो, जिथून मध्यरेखा आली त्या 2 बाजू, बरोबर, शिरोबिंदूच्या त्यांचा पहिला फॉर्म्युला तयार करू, म्हणजे एसी वर्ग अधिक तिकडचा बीसी वर्ग, बरोबर. नंतर मध्यबिंदूमुळे ज्या बाजूने 2 तुकडे झाले इक्वल समान, एडी, बरोबर. एडी म्हणजे 2 एडीचा वर्ग, तुम्ही बीडी पण घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, पण सेम किंमत आहे, अधिक मध्यरेखेचा डबल करून त्याला सीडीचा वर्ग, म्हणजे 2 ने गुणायचं आणि सीडी वर्ग, म्हणजे अशा प्रकारे बघा, इकडे 2 ने गुणायचं आहे मध्यबिंदूमुळे होणाऱ्या त्या भागाला आणि मध्यबिंदू. आता इथे किंमत एसी ची किंमत किती आहे 7 आहे, बीसी किती आहे 9, 2 एडी दिली आहे का, एडी दिले 5, 5 चा वर्ग 2, सीडी माहित नाही, 7 चा वर्ग 49, 9 चा 81, बरोबर 2, 5 चा 25 अधिक 2 सीडी चा वर्ग. आता यांची बेरीज केली, बरोबर, 50 मध्ये टाकले 1 50, 130 झाले, हे झाले 150, बरोबर, अधिक 2 सीडीचा वर्ग. आता काय झालं, 130 वजा 50, बरोबर, इकडे वजा झाले 2 सीडीचा वर्ग, 50 गेले, राहिले किती 80, 7.
बरोबर आहे, 80 जातात. 80 बरोबर 2 CD वर्ग. आता हे 2 ने याला भागलं, 80 ला 2 ने भागलं, CD वर्ग राहिले किती 40 बरोबर CD वर्ग. आता 40 आपल्याला CD ची किंमत काय वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमूळ काढलं त्याला काय ना वर्गमूळ 40 टाकणार बरोबर CD बरोबर वर्गमूळ काढलं. आता काय करणार 40 चं वर्गमूळ काय निघतं का नाही निघत, कारण 40 कोणाचा वर्ग नाही. मग या 40 ला आपण कसं लिहिणार 8 पण 40 पण 8 पण नाही बरोबर ना. मग 40 8 गुणिले 5 बरोबर 10 गुणिले 4 9 चौक 36 नाही बघा. मग हे 10 गुणिले 4 आहे ना, 10 गुणिले 4 10 गुणिले 4 चा फायदा काय होणार आपल्याला 4 गुणिले 10 4 हा 2 चा वर्ग आहे म्हणजे त्याचं 2 बाहेरला वर्गमूळ कंसात राहिले 10 म्हणजेच आपल्याला 2 वर्गमूळ याच्यामध्ये वाढवतो स्टेप त्याला असं करतो 4 गुणिले 10 बरोबर CD आणि 2 वर्गमूळ 10 बरोबर CD. म्हणजे CD ची जी किंमत आहे CD म्हणजे मध्यकेची किंमत ती किती आहे 2 वर्गमूळ 10. सेमी वगैरे काय काय नाही. मध्यकेची लांबी बरोबर CD बरोबर 10 2 वर्गमूळ 1 हे तुमचं फायनल उत्तर आहे. समजून घ्या. या गडबड करायची नाही. डायग्राम मध्ये त्यांच्या ज्याचा मध्यबिंदू सांगितला त्या बाजू ती बाजू मी खाली घेतली बरोबर आणि शिरोबिंदू म्हणून आवर्ती आहे त्याची मध्य का आली. मग आपल्याला फॉर्म्युला बनवायला बरं झालं जेणेकरून काय आला हा AC वर्ग CB वर्ग बरोबर 2 AD वर्ग. बघा 2 लक्षात ठेवायचे 2 AD वर्ग आणि 2 CD वर्ग म्हणजे मध्यकेचा पण डबल करायचा असतो वर्ग आणि पाया असतो मध्यबिंदूच्या बाजूला तिचा पण वर्ग डबल करायचा असतो. तिसरं गणित आहे हा तिसरं त्रिकोण ABC दिलेला आहे. डायरेक्टच करतो ABC असं सांगितलेलं आहे. नंतर आकृती लिहिली आहे AM सॉरी त्रिकोण ABC च्या बाजू BC चा मध्य M हा मध्यबिंदू आहे. या बाजू BC चा M हा कायला मध्यबिंदू म्हणजे ही M काय मध्यक. तर आता दिलेल्या माहितीनुसार बरोबर दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे बरोबर. म्हणून AM ही मध्यका आहे. म्हणून आता इथे घेतो म्हणून अपोलोनियस डायरेक्ट म्हणून कोणता प्रमेय अपोलोनियस प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार फॉर्म्युला AB वर्ग AC वर्ग इथून मध्ये आलेले ह्या बाजूचे 2 पार्ट झालेले ते खोल हा M मध्यबिंदू आहे बरोबर म्हणजे ही M मध्ये का हा शिरोबिंदू पकडला AB वर्ग अधिक AC वर्ग
म्हणजे हे एक, हे दोन झालं, हे दोन वर्ग झाले. नंतर दुसरा सीएम वर्ग घ्या किंवा बीएम वर्ग घ्या, 1 इक्वल टू 2 बीएम वर्ग आणि अधिक हा 2 झाला, 3 झाला आणि हा 4, मध्ये गेला चौथा नंबर घ्या 2 एएम वर्ग. हा झाला फॉर्म्युला बरोबर. आता आपल्याला तिथे किमती काय काय दिल्या आहेत, हे एक सोपं करून दिलंय. एबी वर्ग अधिक एसी बरोबर 290 सेमी, म्हणजे ह्याची किंमत डायरेक्ट 290 दिलेली आहे. सिंपल. त्यानंतर काय सांगितलं, एएम 8 आहे. एएम म्हणजे ही जी आहे एएम मध्ये हे 8 आहे, म्हणजे आपल्याला 2 बीएम चा वर्ग अधिक 2 एएम 8 दिलेली आहे, 8 चा वर्ग. बीसी काढायचे, ती बीसी आपण काढू. बीसी काढायला काय, बीएम काढली ते फॉर्म्युलानुसार बीएम येईल, तिला डबल केलं की बीसी येईल बरोबर. आता पहिल्यांदा हे 290 तसेच राहतील बरोबर 2 बीएम चा वर्ग होईल अधिक 2 8 चा वर्ग 8 8 64 होईल बरोबर. नंतर 290 बरोबर 2 बीएम चा वर्ग अधिक ह्याच्यावरती 128. आता हे 108 इकडे वजा होतील, 290 वजा 128 बरोबर 2 बीएम चा वर्ग. आता 190 मधून हे वजा केले बरोबर की जातात किती बघा, 290 वजा 128 इथून 10 बरोबर. 10 तून 8 गेले 2, इथे 8 राहिले, 8 तून 2 गेले 6, 162 162 आणि हे 2 त्याला इथे गुणिले इथे डिवाइड झाले म्हणजे बीएम चा वर्ग. आता याने वागलं बे के बे 82 आणि 81 मिळाले, 81 बरोबर बीएम चा वर्ग. आता 81 कोणाचा वर्ग आहे, 9 चा, म्हणजे वर्गमूळ काढलं तर काय होईल, 9 बरोबर बीएम वर्गमूळ काढून उत्तर संपत. आम्हाला पाहिजे काय, बीसी बरोबर. बीसी विचारलं येते, बीसी काढायला सांगितलं. म्हणजे बीसी म्हणजे हे तिसरं किती म्हणतात, हे चौथं गणित आहे, हे चौथं गणित आहे. तिसरं सोडवलं नाही, ते सिद्धता वगैरे त्या बाजूला ठेवलं आहे, हे तिसरं गणित आहे. आता आपल्याला पाहिजे काय, बीसी. म्हणून बीसी बरोबर दुप्पट बीएम, 2 गुणिले 9 म्हणजे 18 सेमी. बीसी बरोबर 18 सेमी. आता हे सेमी का लिहितो, तरी प्रश्नामध्ये सेमी दिलेलं आहे. जेव्हा दिलं नाही तेव्हा मी एकक लिहितो, दिलेलं आहे तर त्याचं मीटर सेंटीमीटर ते लिहायचं. आता ही बघा, ही अपोलोनियस, प्रॉपर अपोलोनियस वरती क्लीन अशी गणित होती ती. अजून आहे ना, अजून देतो सोडून, कारण काय माहिती आहे, संकीर्णामध्ये गणित आहे अपोलोनियस वरती. संकीर्णामध्ये पण गणित आहे अपोलोनियस, ते पण सोडून देतो. डायग्राम काढायला इथे पण त्रिकोण हे लागेल. आता इथे काय सांगितलं, पेज नंबर 44 गणित नंबर 6. इथे सांगतो पेज नंबर पान नंबर 44 वरती 6 नंबरचं गणित लक्षात घ्या. 44 पेज वरती 6 नंबरचं गणित आहे. त्रिकोण एबीसी मध्ये एपीई मध्ये काय. आता त्यांनी काय सांगितलं, एपीई मध्ये काय एवढंच सांगितलं, म्हणजे मध्यबिंदू वगैरे काय नाही, डायरेक्ट सांगितलं एपीई मध्ये काय, संपला विषय. त्रिकोण एबीसी मध्ये सरळ सांगितलं प्रश्नामध्ये, म्हणजे त्या शब्दाचा संबंध एपीई मध्ये काय लगेच समजलं आपण लिहिलं. अरे एपीई मध्ये का आहे, मध्ये काय म्हणून काय अपोलोनियस. फॉर्म्युला काय, एबी वर्ग एसी वर्ग झाला. नंतर बीपी येथे, इथे मग आपण एम घेतला होता, इथे बीपी चा वर्ग घेणार,
बीपी वर्ग आणि 2 एपी वर्ग. पीएमच्या आधी एपी वर्ग. बस फॉर्म्युला रेडी. आता गणिताच्या बाबतीत त्यांनी काय काय हे दिलं, किमती दिले. त्यांनी पण इथे बीसी बरोबर 18 दिले. ही बीसी 18, ही टोटल 18 आहे. याचा अर्थ ही 9 आहे आणि ही 9 आहे. बरोबर. दुसरं काय सांगितलं त्यांनी, एबी वर्ग अधिक एसी वर्ग दिलाय. एबी वर्ग आणि एसी वर्ग दिलाय. इथे पण सोपं केलंय. ते दिलंय 260, हे 260 दिलंय. बरोबर. 2 आता बीपी आहे, बीसी पूर्ण दिलेले, काढायला सांगितले एपी मध्य का काढा. बरोबर. म्हणजे बीसी दिलेला आहे 18, म्हणजे आमचे बीपी किती आहे 9, म्हणजे इथे 9चा वर्ग अधिक 2 एपी वर्ग तसंच राहणार. एपी आता आम्हाला काढायचीच आहे. बरोबर. आता काय करणार, हे 260 तसेच 2 हे झाले 81, 9चा वर्ग 81 अधिक 2 एपी वर्ग. नंतर काय केलं, 260 तसेच ठेवले पुन्हा. बरोबर चिन्ह बघा, एका खाली बघा, लिहिण्याची पद्धत चुकू नका. 81 2 आहे 162 अधिक 2 एपी वर्ग. 162 कडे वजा करणार, 260 वजा 162 बरोबर 2 एपी वर्ग. आता 260 मधून वजा करूया. इथे घेऊन बघा, 260 वजा 162, 10 तून 2 गेले 8 राहिले. बरोबर. इथे किती राहिले 5, इथून एक घेतला 15 तून 6 गेले 9 राहिले. इथे राहिला 1, एकातून गेला 0, म्हणजे 98 शिल्लक राहिले. आता 98 ला 2 ने भागलं, बरोबर एपीएल. ह्याचा भाग काय केला तर राहतो बे के बे, बे चौक 8 आणि बे 9 18 म्हणजे 49. 49 बरोबर एपी वर्ग. बघा आता 49 म्हणजे कोणाचा वर्ग 7चा, म्हणजे हे वर्ग आपल्याला एपी पाहिजे. वर्ग नको, एपी वर्गाची किंमत एपी पाहिजे. म्हणजे वर्गमूळ काढणार काय, 7 बरोबर एपी वर्गमूळ काढलं. चालेल, एपी आलं डायरेक्ट एपी. आता काय डबल करायचं टेबल नाही, डायरेक्ट एपी आले. आता हे कोणत्या पेजवर देते बघा, पेज नंबर आहे पेज 46. 46 वरती 16 नंबरचं गणित आहे. 17 आणि 18 16 नाही 17. डायरेक्ट पीएम, पीएम ही काय मध्यगा आहे त्रिकोण पी क्यू आर ची. त्रिकोण पी क्यू आर ची पीएम ही मध्यगा, म्हणजे एम हा क्यू आर चा मध्यबिंदू. आता एवढ्यात मला समजायला आलं. ही काय पीएम मध्यगा. मध्यगा जिथे मिळते बरोबर, तिथे लगेच फॉर्म्युला तयार काय होतो, हा मध्यगा इथून म्हणजे ही बाजू आणि ही बाजूचा वर्ग म्हणजे पी क्यू स्क्वेअर अधिक पी आर स्क्वेअर. बरोबर. मध्यगा ज्या बाजूचे 2 तुकडे करते क्यू आर चे करते, म्हणजे क्यू आर चा एक पार्ट घेतला क्यूएम, त्याला डबल केला म्हणजे 2 क्यूएम चा स्क्वेअर अधिक 2 मध्यगाचा वर्ग. हॅलो. आता इथे काय लिहिणार, दिलेल्या माहितीनुसार रेख पीएम त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पीएम ही मध्यगा आहे झालं. म्हणून आपण लेस प्रमाणानुसार बरोबर. आता इथे किमती काय काय दिलेल्या आहेत, पी क्यू 40 पी आर 42 मोठ्या किमती. पी क्यू 40 आहे, पी आर 42 आहे, म्हणजे पी क्यू 40 चा वर्ग पी आर 42 चा वर्ग बरोबर. अजून काय दिले,
PM29 PM29 PM म्हणजे 2 PM स्क्वेअर 29चा वर्ग. असे वर्ग दिले आणि क्यू काढायचं काय, QR काढायचे म्हणजे ही काढायचे म्हणजे QR काढला डबल केला QR आला. आता 40चा वर्ग 4 चौक 16 आला 40चा वर्ग 40चा वर्ग मिळाला 1600. 42चा वर्ग करायचा असेल तर इथे करून बघा 42 गुणिले 42 4 8 बरोबर 0 8 आणि 16 4 8 ने 6 चालेल 17 64 बरोबर 2 QM चा स्क्वेअर अधिक 2. आता इथे पण 29चा वर्ग करायचा आहे बरोबर 29चा वर्ग करायचा आहे. तो 841 तो करायचा असा. आता पाठ पाहिजे यांची टोटल 1600 आणि 1700 1600 अधिक 17 64 4 6 6 12 13 बरोबर. इथे झाले किती 33 64 बरोबर 2 QM चा स्क्वेअर बरोबर अधिक. आता याचे डबल बे के बे 2 चौक 8 82 1682. आता हे 1682 इकडे आणले म्हणजे 33 64 वजा 16 82 बरोबर 2 QM चा वर्ग म्हणजे वजा झाले. मग इथून ते वजा करूया 1682 1682 वजा 4 आतून 2 गेले बघा 2 7 जात आहे इथून गेला 16 तून 8 गेले 8 इथे 2 राहिले 12 तून 6 गेले 6 2 गेले 1682 सेम आलं बरोबर 1682 बरोबर सॉरी हा त्याला 2 ने भागू QM 2 ने भागलं तर किती येणार 42 2 चौक 8 2 केले बरोबर 42 2 चौक 8 2 केले बरोबर QM चा वर्ग. आता हाच वर्ग कोणाचा आहे QM म्हणजे 29 चा आहे बघा किती आहे. ह्या भागाचा समजला का बघा 16 800 असं बघा 42 8 घेतले 2 चौक 8 0 2 घेतले 2 केले वर्गमूळ काढल्याचं तर येते 29 बरोबर QM हे मला लगेच कसं समजलं इथे 29 चा वर्ग हा आला म्हणजे याचा वर्गमूळ आहे बरं. आता काय आलं याच्यामध्ये QM आले पण मला पाहिजे काय QR मग QR बरोबर डबल QM 2 गुणिले 29 म्हणजेच किती 58 58 आलेला आहे. 58 सेवेने गेले का नाही. तर अशा पद्धतीने ते मोठे नंबर दिलेले आहेत. काय कठीण विचारलेलं नाही आहे सेमच फॉर्मॅट आहे फक्त आकडे जरा मोठे आले ते जरा पाठ पाहिजे वर्ग तेव्हा तुम्हाला करता आले पटापट. AM ही त्रिकोण ABCD मध्ये का आता काय म्हणतात ते AM
त्रिकोण एबीसी आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण एबीसी ची एएम ही मध्यक आहे. एएम मध्यक असल्यामुळे इथे बीएम आणि एमसी हे दोन पार्ट वेगवेगळे इक्वल झाले, तर हा मध्यबिंदू, जी मध्यका म्हणजे हा मध्यबिंदू शिरोलंब शिरोबिंदू आणि मध्यबिंदू जोडणारी रेषा मध्यका. आता इथे दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण एबीसी मध्ये एएम ही मध्यका आहे. तर मध्यका मग काय ना डायरेक्ट अपवर्णीय प्रमाणानुसार. तर अपवर्णीय प्रमाणानुसार तर शेवटचं गणित 5-6 झाले. इथून मध्यका आलेले आहे म्हणजे AB स्क्वेअर फॉर्म्युला अधिक AC स्क्वेअर इक्वल टू मध्यबिंदूमुळे ज्या बाजूचे दोन भाग झाले त्या एका भागाचं डबल करा म्हणजे BM 2 BM चा वर्ग आणि राहिलेलं मध्य AM, पण ती पण 2 AM चा वर्ग. आता किमती कोणत्या मध्ये दिलेल्या आहेत? AB 22 AC 34. AB 22 ही 34 आणि BC 24 आहे. ही जी BC आहे 24 आहे म्हणजे 12 बरोबर. BM 12 आणि काढायचे काय AM काढायचे म्हणजेच AM ही म्हणजे मध्यका काढायचे. चला AB 22 चा वर्ग अधिक AC 34 चा वर्ग 2 BM ला दिलेले 12 चा वर्ग 2 AM माहित नाही ते डायरेक्ट काढायचे. 22 चा वर्ग 484 वाटतंय. 22 चा वर्ग किती 484 आहे आणि 34 चा वर्ग आपण काढूया. 4 × 16 7 चाले 12 13 0 3 × 12 2 चाले 3 × 9 10 6 5 1 नाही 1156 बरोबर 2 12 चा 144 अधिक 2 AM चा वर्ग. आता यांची बेरीज करूया. 1156 मध्ये अधिक 484 लिहूया 10 चालेल 13 14 4 चालेल 7 16 40 आणि याचे डबल 88 288 8 8 आणि 2 अधिक 2 AM चा वर्ग. आता 288 याच्यावर वजा करा म्हणजे इथेच लिहूया 288 वजा 10 तून 8 गेले 2 बरोबर 3 राहिले 13 तून 8 गेले 5 राहिले 5 तून 2 गेले 3 13 52 म्हणजे इथे 1640 वजा 288 बरोबर 2 AM यांची वजाबाकी केली 13 52 बरोबर 2 AM वर्ग 2 ने याला भागलं बेसन 12 चालेल बेसन 14 बेसन 12 म्हणजे याला जर आपण 13 52 ला
दोनने भागलं तर AM वर्ग किती येतोय? आता हा जो 676 बरोबर, हा कोणाचा वर्ग आहे? बरोबर, तर तो येतो 26 चा. 26 बरोबर AM. हे झालं वर्गमूळ. तर वर्गमूळ वाढला, आपल्याला एमच पाहिजे ना. एम आलं 26. तर बघा, हे गणित नंबर आहे ना 18 आहे, लक्षात घ्या. मी आता तुम्हाला सांगायचं विसरून गेलो मध्ये मध्ये की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, समजत असं शिकवलेलं, तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांचं भलं होईल आणि त्यांना चांगले मार्क्स मिळतील, तुम्हाला पण मिळत. जेवढे जण बघताय त्यांनी सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्या. धन्यवाद.